मंडळी, आजकाल इतिहासावर आधारित चित्रपटांचा ट्रेंड चांगलाच जोरावर आहे. पण त्याचबरोबर या ट्रेंडसोबत असेच चित्रपट वादात सापडणे हा देखील ट्रेंडच होऊन गेला आहे. थोड्या दिवसापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित छावा चित्रपट देखील प्रचंड वादात सापडला होता. आणि आता यानंतर थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांच्या जीवनावरती आधारित फुले नावाच्या हिंदी सिनेमावरून सध्या वाद सुरू आहे. पुण्यातील ब्राह्मण महासंघाने या सिनेमाच्या ट्रेलरमधील काही दृश्यांवरती आक्षेप घेतला. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील अनेक सीन आणि संवाद कापण्याचे निर्देश दिलेत. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सेन्सॉर बोर्डावरती टीकेची झोड उठवली. ते म्हणतात, सत्य पराभूत होऊ शकत नाही. भारतीय इतिहासात चातुर्वर्ण्य, कर्मकांड आणि ब्राह्मणवाद यांचे सत्य नाकारणे हा मूर्खपणा आहे. ज्यांना चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा दंश सहन करावा लागला त्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचाही समावेश आहे. या कर्मकांडामुळेच महाराजांना तुमचा राज्याभिषेक होऊ शकत नाही असा विक्षिप्त आदेश देणारे कोण होते हे पाहणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. संभाजी महाराजांच्या हत्येचा कट कोणी रचला यावर चर्चा झालीच पाहिजे. बरे झाले काही लोकांना महात्मा फुलेंवरील चित्रपटाला विरोध केला. यातून काही सत्य समाजापुढे येईल आणि झोपलेले बहुजन जागे तरी होतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाबाहेर बसवणारे कोण होते? त्यांना वर्गात बसू का नाही दिलं? कोणत्याही एका समाजाचं बुद्धिमत्ता आणि ज्ञानावरती नियंत्रण असू शकत नाही. आणि हजारो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा मोडीत काढणारा कोणी असेल तर त्यात महात्मा फुले यांचे नाव अग्रक्रमाने येते. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जातीव्यवस्था, भेदभाव आणि स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्याच्या विरोधात काम केले. त्यांचे कार्य कोणत्याही एका जातीसाठी नव्हतेच तर संपूर्ण मानवतेसाठी होते. ब्राह्मणवादामुळे पतीच्या मृत्यूनंतर महिलेचे केस कापले गेले ही अत्यंत विकृत प्रथा समाजातील एका वर्गात रूढ झाली होती. महात्मा फुले यांनीच याला विरोध केला होता. स्त्रियांना शिक्षित करायचेच नाही हा आदेश त्याच कर्मकांडाचा एक भाग होता. त्याला पहिला धक्का फुले दाम्पत्याने दिला. स्त्री ही कोणत्याही जातीची नसते, ती आई, बहीण, पत्नीच असते. याच विचाराने त्यांनी शिक्षणाचे दारे खुले केले. आज ज्या स्त्रियांकडे पुरोगामी म्हणून पाहिले जाते त्याचे दैवत म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई आहे. फुले दाम्पत्याने कर्मकांड आणि ब्राह्मणवादाच्या विरोधात पुकारलेले संघर्ष नाकारण्याचा अर्थ आम्ही भयभीत आहोत असे म्हणणे आहे. सावित्रीबाईंनी समाज सुधारणा आणि महिलांना शिक्षित करण्याच्या कार्यात प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. हे तुम्ही कसे नाकारू शकता? त्याच्या ऐतिहासिक नोंदी कागदपत्रासह उपलब्ध आहेत. पेशवाईच्या काळात जातीव्यवस्थेत सर्वात खालच्या स्तरावर असलेल्या व्यक्तीला अतिशुद्ध म्हटले जायचे. त्यांना गावात राहण्यास मनाई होती. त्यांना गावात घर बांधण्याचीही मनाई होती. जुमला व्यवस्थेने त्याच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या. त्याच्या कमरेला झाडू आणि गळ्यात मडके होते. आणि 1818 भीमा कोरेगावचे युद्ध हीच व्यवस्था उलटून टाकण्यासाठी लढले गेले. त्यात पेशव्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. हा संघर्ष म्हणजे तत्कालीन समाजव्यवस्थेने केलेल्या अन्यायाविरोधाचा रोष होता. आणि तो राग आजही लोकांच्या मनात आहे. राग का नसावा? आमच्या पूर्वजांना सार्वजनिक विहिरांचे पाणी पिण्याची परवानगी नव्हती. त्यांना गावात राहण्याची परवानगी नव्हती. त्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. आपल्या पूर्वजांचा स्पर्शही अपवित्र होता. पृथ्वीवरील कोणत्याही मानवजातीमध्ये इतका टोकाचा भेदभाव नव्हता जो या देशामध्ये होता. महात्मा फुले चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना ही ऐतिहासिक पार्श्वभूमी माहीत नाही का? तुम्ही या ऐतिहासिक पार्श्वभूमीला विरोध का करत आहात? असे कधी घडलेच नाही असे सांगण्याचा प्रयत्न का करत आहात? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तुम्ही विरोध केला नाही का? स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या हत्येला प्रयत्न झाला नाही का? संभाजी महाराजांनी 5 मनुवादी हत्तीच्या पायाखाली चिरडले होते हे ऐतिहासिक सत्य तुम्ही नाकारणार आहात का? संभाजीराजांच्या मृत्यूला मनुवादी जबाबदार होते हे सत्य किती दिवस लपवायचे? चित्रपटांच्या माध्यमातून ऐतिहासिक सत्य सांगणे योग्य आहे. चित्रपटाच्या माध्यमातून ऐतिहासिक सत्य सांगणे योग्य की अयोग्य हे आता समाजानेच ठरवावे. माझे नुकतेच महात्मा फुले चित्रपटाच्या निर्मात्याशी बोलणे झाले आहे. हा चित्रपट 25 तारखेला भारतात प्रदर्शित होणार आहे. 11 तारखेला रिलीज होणारा हा सिनेमा आता 25 तारखेला रिलीज होणार आहे. निर्माते, दिग्दर्शक दबावाला बळी पडले. हा त्यांचा खोडसाळपणा आहे. नेहमीप्रमाणे जातीवाद्यांनी भरलेल्या सेन्सॉर बोर्डाने आपल्या सवयीप्रमाणे इथली जात व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पण लक्षात ठेवा, सत्य परेशान होते पण पराभूत होऊ शकत नाही. त्याशिवाय ब्राह्मण महासंघाने या चित्रपटावरती आक्षेप घेतला होता. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने हे चित्रपटातील काही दृश्यांवरती आक्षेप घेत ती दृश्य हटवण्यास आणि काही दृश्यांमध्ये बदल करण्यास सांगितले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी सेन्सॉर बोर्डावरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नामदेव ढसाळ कोण आहेत असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोक बसतात याची कल्पना आली होती. असा टोला लावत आता फुले चित्रपटातील आक्षेप घेण्यावरून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते. असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
फुले चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्यावर गदारोळ सुरू आहे. चित्रपटाबाबत विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत. आता सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटाला कात्री लावली आहे. CBFCने चित्रपटात अनेक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. फुले चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. सेन्सरने चित्रपटाला सांगितलेल्या बदलांवर जयंत पाटील यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स सारख्या प्रचारकी चित्रपटांवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मात्र फुले सारख्या चित्रपटांवर आक्षेप घेतला जात आहे. हु इज नामदेव ढसाळ असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोक बसतात याची कल्पना आली होती. पण आता फुले चित्रपटावरती आक्षेप घेतला जात आहे. त्यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते, असे जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडियामध्ये पोस्ट केली आहे. त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटामध्ये 12 बदल सुचवलेले आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीला दिलेल्या डिस्क्लेमरचा स्क्रीन टाईम वाढवावा, जेणेकरून ते जास्त काळ स्क्रीनवरती राहतील आणि वाचता येतील. चित्रपटातील एक दृश्य जिथे एक माणूस झाडू मारत आहे आणि काही मुले सावित्रीबाईंवरती शेण फेकत आहेत, ही दृश्य बदलावी लागतील. चित्रपटातील संवाद क्षुद्राने झाडू बांधूनच चालले पाहिजे. ते आपण अशाच प्रकारे सर्वांपासून अंतर राखले पाहिजे का, अशा तऱ्हेने बदलून सुधारित करण्यास सांगितले आहे. एका संवादात 3 वर्ष जुनी गुलामगिरी ऐवजी ती अनेक वर्ष जुनी आहे असा शब्द वापरायला हवा. पेशवाई असती तर हात आणि पाय वेगळे केले असते, हा संवाद तुम्ही भाग्यवान आहात. राजेशाही असती तर तुमचे हात आणि पाय वेगळे केले असते ने बदलावे लागते. मांग, महार यांसारखे शब्द ऐसी छोटी छोटी जाती याने बदलावे. जाती व्यवस्थेवर मनू महाराजांच्या व्हॉइस ओव्हरमध्ये आबादी है आबाद और उनका जीवन साथ होगा च्या जागी आबादी है आबाद नहीं आझादी की असा बदल करावा. चित्रपटाच्या एका सबटायटलमध्ये वर्ष चुकीचे आहे, ते बदलले पाहिजे. 3 एम आहेत आणि आपण तेच करणार आहोत, हा संवाद काढून टाकावा. निर्माते AWBI प्रमाणपत्र सादर करतात. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ऐतिहासिक गोष्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या संदर्भांची संबंधित कागदपत्रे सादर करा. चित्रपटांच्या सबटायटल्समधून जात हा शब्द काढून टाकावा आणि त्याऐवजी वर्ण हा शब्द वापरावा. चित्रपटांच्या सबटायटल्समधून जात हा शब्द काढून टाकावा आणि त्याऐवजी वर्ण हा शब्द वापरावा. या 12 बदलानंतर सेन्सॉर बोर्ड फुले चित्रपटाला UA प्रमाणपत्र देईल. याचा अर्थ 12 वर्षापेक्षा जास्त वयाचे कोणी हा चित्रपट पाहू शकतात. मात्र 12 वर्षाखालील मुले त्यांच्या पालकांच्या देखरेखीखाली हा चित्रपट पाहू शकतात. बाकी तुम्हाला या सगळ्या विषयावरती काय वाटतं? बहुजनांच्या संघर्षांचा इतिहास खरंच दाबला जातोय का? आपलं मत आम्हाला नक्की कळवा आणि पाहत रहा रिसर्च मराठी.